सामान कामाला तिकडे तुम्हाला शेतात तुम्हाला काम बागेत काम करायला सांगितलं तुम्ही इकडे कशाला आलेले आज महिला नाही असं काय करताय आज बायका ते कामं नाही करणार ना आज त्यांच्या वेळी ते सगळं JSW कंपनीत मोठा घाट घातला नाही तर निदान इकडे यायचं तुम्ही मागणं आलात ते कपडे तरी चांगले घालून यायचे हा काय माझ्या म्हणून नाही मग माझी परिस्थिती वाईट आहे वुमन्स डेची शुभेच्छा आज आंतरराष्ट्रीय वुमन्स डे आहे आणि त्याच्या सगळ्यांना शुभेच्छा कारण की हा आठवडा पाटील सर फर्स्ट टाइम मला वाटतं आपण आठवडा मनवतो ऍक्च्युली कारण ह्यापूर्वी आम्ही 8 तारखेला म्हणजे वुमन्स डे म्हणजे झालं पण 2 दिवस अगोदर खूप सुंदर प्रोग्राम आपल्या एक रिसॉर्टला झाला खूप सुंदर प्रोग्राम झाला असं मला फीडबॅक आलेला आहे आणि सतत हे चालू आहे तर शॉर्टमध्ये हा एक दिवस नसून हा वुमन्स डे वर्षभर आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला महिलांमध्ये सुद्धा काही परिवर्तनाची गरज आहे की बऱ्याचदा लहानपणापासून महिलांना सांगितलं जातं की तू मागे राहा पुरुषांनी पुढे जायचंय आणि मग असंच बिंबवलं जातं की महिला ही पुढे जाण्यासाठी सक्षम नसते आणि मग ती आपल्याला एक प्रथा आहे ती बदलायची आहे आणि ती प्रथा बदलण्यासाठी सुरुवात आपल्याकडूनच करायला पाहिजे की आपल्या घरात ज्या माता भगिनी किंवा मुली असतील त्यांना नेहमी पुढे जाण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे आणि JSW मध्ये एवढ्या मोठ्या संख्येत पॉवर प्लांट मध्ये काम करणारा मला वाटतं आपणच असेल कारण सबको हैप्पी वुमेन्स डे एक कलरफुल लोकेशन आहे कलरफुल आपल्याला असं तुम्ही बसलेले असतानापासून अर्धा ते बोलतायत आम्ही बोलतोय त्यांनी तुम्हाला छान छान गिफ्ट पण दिल्या तरी सुद्धा आपले घेताय होते छान चॉकलेट आपल्याला चालेल पासून असं स्ट्रेस सोडून द्या बाहेर तिकडे रोज दरदर मन काम करते रात्री जाते भाकऱ्या बसते परत बघते सकाळी उठते परत येते असं ओके जरा रिलॅक्स राहा झालं नमस्कार तरी अजून मागे दुष्काळ पडल्यासारखा आवाज येतो दोन प्रकारचे दुष्काळ ओला दुष्काळ असतो सुका दुष्काळ असतो ओला दुष्काळ मध्ये कामाला तिकडे तुम्हाला शेतात तुम्हाला काम बागेत काम करायला सांगितलं तुम्ही इकडे कशाला आलेले आज महिला नाही असं काय करताय आज बायका ते कामं नाही करणार ना आज त्यांच्या वेळी ते सगळं JSW कंपनीत मोठा घाट घातला नाही तर निदान इकडे यायचं तुम्ही मागणं आलात ते कपडे तरी चांगले घालून यायचे हा काय माझ्या म्हणून नाही मग माझी परिस्थिती वाईट आहे असं सांगणी आहे इकडे ह्याला काम सांगितलं बागेत काम करा तोपर्यंत घोळ घातली नाही मी
बोल घातला इकडं करतोय मला इकडं मराठी करतोय का सगळे आपण मराठीच आहेत सगळे रत्नात असतात ना हे. मी बोलली मला काही काम नाही नाही तुमचं हिंदी त्यांना कळायचं नाही. हे आमच्या गावातले शिवराम काका आहेत. जोरदार टाळ्या होते शिवराम अण्णांसाठी. मी तेच म्हणतो जरा घरात जाऊन तुम्ही फुलपॅन्ट तरी घालून यायची. काय मोकळं म्हणजे काय मी ह्याच्याकडे कामासाठी चाललो आहे इकडे. काय बरोबर वाटतं काय बघा. मग मला सांगा गाडी बिडी लागण्याच्या अगोदर म्हणते मी तिथं माझं बदलत राहिल्या तिकडे. मला सगळं माहित असतं मी सगळी टोपली घेऊन आला ती बायकांची गाणी होती. ते बायका म्हणतात ती गाणी होती. मला पण सगळी पाठ आहे बायको माझीच आहे ना. होय का तेव्हा मी ऐकतो. होय का पण तुम्हाला माहिती आहे का आज महिला दिन आहे. आज बायकांना घरी काही काम लावायचं नाही आहे. नाही नाही सकाळपासून तेव्हा तपासली माझी आणि कामाला जावा पहिले तुम्ही घरात नको काय सांगताय मग काय तर म्हणून तुझ्याकडे कामाला आली ना सकाळी तुम्ही तिथं काय हो इकडे आलो. पण तुम्ही सांगायला पाहिजे कामावर येऊन. मी म्हणलं तुम्ही सगळं काम करून मोकळे व्हा पण हे जरा कपडे व्यवस्थित घालायचे नाही काय हात चेती बिती घालून आले तुम्ही. मी मजा म्हणून घातलेली नाही. मग माझी परिस्थिती वाईट. परिस्थिती आम्हाला हे शिकवली काय हो बरोबर की नाही हो. मग तुला काय गरज असेल तर घेऊन राहतो हा परिस्थिती तू आलेला तू काय करता. आम्ही आता इथे जयगड कोकणात आलेलं हा सगळं असंच करता लागतं. होय का तुम्ही येऊन आम्हाला शिकवलं का काय करायचं. होय 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 पण हे कसं दिसतं बरोबर दिसतं काय ते दिसण्यासाठी घातलेलं नाही. दोन सगळं प्रकार दिसायला पण सगळा आणि मोकले पण आहे. ह्याच्यात कसला मोकलेपणा आला. मोकलेपणा काय काय त्यात मोकलेपणा नाही काय सगळं सेल्सच बघितलं ते. 40,000 तरी जोरदार टाळ्या होती त्या टेक्नॉलॉजीसाठी. 40 रुपये देशी पेक्षा का होय का म्हणजे गेलो काय की नाही मला सांगावं. तर काय मुला तुम्ही आम्ही शिवली आमचं वातावरण घालत होतं म्हणून आम्ही घातली का होय की नाही घातली. मग याला तुला साईज लागत किती नाडी आवडत नाही. साईज असं कसं तुला आणि काय शर्ट घ्या पॅन्ट घ्या एक्सेल डबल एक्सेल 40 42 ट्रिपल एक्सेल 4 एक्सेल सगळे एक्सेल तुमच्या वेळी आमच्या वेळी निसता सेल आम्ही त्याला काम करायचं कसं काय सांगता तुला खाल्ला नाही ही सगळं गावात का होय काय गावात सगळी टेक्नॉलॉजी आहे सगळी गावात. मग आता तुम्ही काय इथं करताय या महिला दिनात तुम्ही आलात ते आलात काहीतरी सादरीकरण करायला लागतं. मागापासून बघितलं ना ज्या ज्या महिलांनी माई खात्यात घेतले त्यांनी सादरीकरण केलं नाही. मला आला असतं मी तुझ्याकडे कामाला कशाला आला असता बरोबर की नाही सांगा मला आधी. मग मला एवढी अक्कल असते तर मलाच बोलवली नसतं कार्यक्रमाला कशाला आपल्याला घेऊ. अरे होय होय बा बरोबर आहे सगळं. कोकणी माणूस काय ऐकणार आहे का बोलणारा ऐकणार असं ना भाऊ काय माहिती काय आमचं जरा वाईट वेगळी का आपण काही शिकली नाही आपण चौकली होतो तुमचं नाव मला काय नाही हो. मग आपली कधी भाषा भेटते ना तुम्हाला तिथलं काम माझ्या मग मला बघत नाही असेल कुठेतरी बघा माझ्या युट्यूबला टाकून गावून माझं सगळं मी नाही गावात हा दोन वस्तू लक्षात ठेवा. सर्विसरी टाकल्यावर हा सगळं गावत मैडम ये हमारे इधर का सब कुछ है. ये ट्रेड पर हमारा इधर का गाँव का अगला भी नहीं आता. आपको समझ में आ रहा है ना क्या हुआ मैडम हमारे इधर हिंदी एक बार मैंने बोला था कभी हमारे इधर बाढ़ आते बारिश में बहुत बारिश आता है कभी वो सब न्यूज चैनल वाले आए थे उनको मराठी आता नहीं था. मेरे को भी आता नहीं मैं सब पढ़ता मरता
उसने मेरे को पूछा वो बाढ़ आई तो आपको कैसा लगा, इतना पानी था उधर, मैं उधर खड़ा था, पानी कैसा लगा मैंने भी बताया, तो ऊपर से बारिश पड़िया म्हणतो आणि मग आपला पर्याय तुम्ही तुमच्या सगळा मला पॅक हुआ, मेरा सगळा पॅक हुआ. हॅलो नहीं शपथ थे बोला हिंदी तेव्हा एकदाच बोललो होतो मी. तो मैडम आपको समझ में आएगा, आपको इधर का भाषा बहुत अच्छा है, एक अच्छा है, लेकिन आपको बोलना पड़ेगा कभी कभी. क्या वो नहीं आएगा ना तो मजा नहीं रहेगा. अभी बताया ना उन्होंने वो कैसा हमारे इधर कहा नाम नहीं लेते वो कि ना वो काकी को चौगू ना काकी नाही जायचं ना, मी मगाशी ऐकून ती बोलाय नाव नाही. गाणं पॉवरफुल काकू लक्षात ठेवा, आता हा असं गाणं म्हणणारं कोण राहिलेलं नाही. आता ह्या करवल्या पण झाल्या फिट पॅन्टीतल्या आल्या होत्या नाही असू दे, तुम्हाला नाही म्हणली नाही तर सगळं तुमची बघायला लागेल. वो क्या है अभी सब बदल रहा है वो इसलिए. लेकिन काकू चौकरे गाना भारी है, पण तुम्हाला सांगता हमारे इधर का वो गाँव का सॉन्ग है ना, शादी में बोलते हो बहुत अच्छा है, होय की नाही. वो सगळं माझं सगळं मिक्स झालेलं आहे. आता तिकडे आल्यावर माझा हिंदी येतं, तिकडे आल्यावर परत आपला आहे ते येतं असं नाही. शपथ तुम्हाला सांगता तिच्यामुळे कसं झालेलं आहे, आम्ही लग्नात म्हणजे मरणाची मजा करतो. परवा काय झालं सांगू काय, तुम्ही महत्वाचा सांग नाही. आमच्याकडे लगेच आमच्याकडे होतं मनाचं ह्याचं काय तुमचं काम चौगुले ना लाजताव का हाय तर हाय. आता घेतली आहे म्हणजे संसार आपल्या गावातल्या सगळ्या गमती पावर बुलायचं ना काही माहित नाही. आता लग्नातल्या सगळ्या गेलेली आहे बरोबर की नाही. पहिल्या काळात गाणी म्हणजे काय व्हायची माहिती नाही तुम्हाला. तेवढी हजर लावताना त्यांना सगळं राखून पण बघायचं वाटतं. मला माहित नाही म्हणतात हजर लावायची पद्धत तिची मुलं आलेली आहे मला वाटते वाईट नाही. असं झालेलं आहे शपथ सांगता तुम्हाला. काय म्हणता तुम्ही दुसरं बदलली ना तुम्ही काय म्हणालो असं काय बोलता तसं नव्हे. आमच्याकडे एक माणूस होता चौगुले काकू, त्याचं लग्नच बहीण आहे. खूप वर्ष झालं पोरगीच गावं नाही. मग करायचा काय ही आपली तर म्हातारी होती आमची, ती म्हणजे याचं लग्न करायचं नाही तर हा न्याला आमच्या डोक्यावर बसेल न्याला ते म्हणून लग्न त्याचं केली ना. एक पोरगी बघितली मी एक वाईट जरा भेंडालेलीच होती तशी नाही जून झालेली ती काय गावातलं समजायचं हाय तर काय सांगायचं ते तेव्हाच मला कळलं मी गाणी कशी जुलवतात तेव्हा तर म्हणे काय म्हणतं गाणं हा जुनवट जुनवट कसं जुनवट तर म्हणजे पुरी करतं म्हणजे तुला कसं कसं गो तेव्हाच आम्ही ऐकली ना सगळं. आता भाग येतोय सगळ्याला सगळं राखून आपण होता आणि परत मग पोरी तुझं इस्का पोरी ती पोरा किती म्हणायला लागली तुमचं लाल आमचं लाल काय लाल काला कपालाचं कुकुला ऐकून सगळं ठेवलं होतं. आता सगळं तुमच्या समोर सांगताय ते मग काढायची म्हणजे आमच्या जुन्या काळातली जी गाणी आहेत ती सगळ्यात पॉवरफुल आहे. त्याच्या बरोबर स्पर्धा ठेवलेल्या होत्या. तुम्हाला सगळ्या या गावातल्या महिला मंडळी जरा सांगून द्याव काय काकू जरासा वाईट हसायला ठेव घराची नाही. शपथ तुम्हाला सांगता चालताय ना तर मरणाचं हसतात आहे, नाही केलं तर बाजूचा असते म्हणून हसतात आहे. असं झाली नाही सगळं काय हरकत नाही. आणि गोळ शपथ हसण्याचं पण 3 प्रकार आहे. एक खंत म्हणून असतो, एक दुसरा असतो म्हणून असतो आणि एखादा म्हणतो सगळंच असतात मी नाही असतो तर काय होईल पण मजा येते तुम्हाला. जरा काय वाजवा सगळ्यांनी एकदम तुमच्यासाठी. तुम्हाला सांगता
महिला दिन म्हणजे आजचा खरोखर पॉवरफुल महिला दिन आहे. इकडे मी सकाळपासून मी आलेला होता सकाळी तिकडे. भातखंडे साहेब, हो भातखंडे साहेब, तुम्ही पण थांबा, जाऊ नका. मोठी साहेब आमच्याकडे येतात. आम्ही टीव्हीच्या दुकानात आहे ना, तर आम्हाला सगळे ऑर्डर येतात. नाव घ्या मधीच, नाही तर ऑर्डर नाही भेटणार. ते सगळं जोडून ठेवायला लागतात माणसावर, असं झालेलं आहे. दुसरा हिंदीवाला आहे का, त्याच्यामध्ये जर माझं तुकडं पडतात भाषेचं सगळे. तर कसं राहिलेलं आहे मंडळीनो, आता ह्या गावातली भाषा आपली सोबत चाललेली आहे, बरोबर की नाही. जवळजवळ सगळ्या गाववालेच आहेत, पण आपण आपली टिकून ठेवलेली आहे हळूहळू, जेवढी चेपल तेवढी चेपून. कारण आता पोरा शिकली तशी सगळी भाषा बदलली आहे. आता कसं पेंटी आल्या म्हटलं तसं तुमच्यावर नाही मग सांगता परत नाही तर बरं सगळं तुमच्याकडे वाटतात. पण झालेला कसा आहे, ती भाषा आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो. ही सगळी म्हणून हे सगळा घाट घातलेला हा मनाला वाईट जरा हे तिकडं आपलं काहीतरी सादर करायला हवं. तर आज महिला दिन आहे आणि सगळी प्रकारची मंडळी जमली, हिंदी मराठी सगळीच आहे. आणि बघून आज बरं वाटलं. खूप साऱ्या महिला पण घरात आता गेल्यावर कामाला लावणारच आहे. तुम्हाला नाही काय उगा घ्यायला काय, पण तुम्हाला गेल्यावर सगळी भांडी उंडी जो इसका केली असेल ते सारं आम्ही सगळं राहावं करायला आहे. ना माझा हा काय चालू ऐकू ना मनामध्ये नाही. शपथ कसं म्हणतात तुम्हाला सांगतो, महिला आहे म्हणून सगळं जग चाललेलं आहे. शपथ तुम्हाला सांगतात. म्हणजे ईश्वराची निर्मिती झाली तर म्हणतात ना, देवानंतर दुसरा नंबर लागतो तो महिला. त्याचा काय करत आहे, माणसाचा जन्म होतो तेव्हा दुसरा पुनर्जन्म घेतली ती पण माहीत असते. हा थोडा भावनिक विषय आहे, पण हाय तर सत्य आहे सगळं. कारण काय त्या सगळ्या कला संस्कृती ती आयसच असते आणि आयशीला कोणी विसरत नाही. त्याच्यामुळे आयशीच ह्या पूर्ण विश्वाची म्हणतो ना आपण माता, आपण सगळ्यालाच माता म्हणतो धरणीला. तसं मी महिलांना मोठा मान द्यायलाच हवा. त्याच्या बाबतीत मी म्हणेन की पोलीस आमचं 25%, पण हा सगळं राज्य चालतंय, सगळं जग चालतंय, तर तुमची मुलं चालतंय, नाही तर सगळं वाटवलं आहे. पण हाय तर आहे कुठं. आज तुम्हाला सांगता शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज आमचं कोणामुळे घडले, जाऊ माता होता म्हणून घडले. एवढी चांगली आई त्यांच्या पाठीशी खंबीर उभी होती म्हणून तर आज घडले, बरोबर की नाही. जोरदार टाळ्या होतीच महिन्यासाठी. टाळ्या तुमच्यासाठी वाजवायच्या, लक्षात द्या. आज गेल्यावर ते चाय करायला तुम्ही गेलो तर जायचं नाही, सांगायचं तुम्ही करून आणा. आज म्हणून आमचा दिवस आहे आणि हळूहळू बोट चिपी काय हळूहळू रोज करायला लावायचं, लक्षात घ्या. काय शपथ मी सकाळी उठला की मीच काढता 12 वेळेला. काय होता जल्ला मी हातूरला पण मीच काढता सगळं. जल्ला रात्रीचा उशिरा कार्यक्रमावर ना आलो ना, कसं उठता आम्ही उशिरा, सगळं तुम्हीच करा, कचरा पण तुम्हीच काढा. मग काय करणार, आपला मग गेलो करायला लागतं सगळं, पण करायला हवंच. कारण का आज सुद्धा आमचे रत्नागिरीतले पण महिला विमान चालवायला लागलेले आहेत. जोरदार टाळ्या होऊ दे. आज आमच्या रत्नागिरी तुमची मुलगी आज वैमानिक झाली. म्हणजे आज कोकण सुद्धा मागं राहिलेलं नाही. आज ह्या सगळ्या महिला जे माध्यमातून का होईना पण हळूहळू पुढे येतात. आज बचत गटाच्या माध्यमातून पुढे येतात, बरोबर की ना. फक्त वडापावचं नाही वाईट, जरा व्याजी फक्त कमी करा आणि जरा नवीन काय आपला स्वतः येत बघा. तुम्हाला सांगता आज कोकणात काढण्यासाठी आपण वाईट जरा कमी पडतो, बरोबर की नाही. तर शेणगाड्या आणि नको म्हणतात माणसं म्हणून गुराबिरा सगळी दिलीच आहे. पण ज्या म्हाताऱ्या बायका आपल्याकडे आहेत, जिने घरा सारवलेली आहेत, जिने घरा उभी केलेली आहेत, त्यांना सगळं माहिती आहे कोकणातलं कष्ट काय. आता मोठमोठ्या कंपन्या सगळ्या आलेल्याच आहेत, पण कोकणात राहून कोकणातली बाई जर करू शकते तर जगात ती कुठं पण जाऊ शकते, बरोबर की नाही. आहे की नाही सगळ्यात सांगा. आज कोकणातली बाई मुंबई जरी पाठवली तरी ती जगू शकते, दुबई जरी पाठवली तरी जगू शकते. कारण काय आहे, कोकण असायचे सगळ्या गोष्टी तिथे शिकता येतात. शिवरामांना सचिन काळे आम्ही एक वेबसिरीज केली होती, अकरी झोम मागण्याच्या भर ब्यापाट. तर युट्यूबवरती आहे ती, 20 भाग आहे त्याच्यामध्ये. सगळ्यांनी बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसंच आमचं एक लोकनाट्य आहे कोकणच्या साथ संगमेश्वरी बाज म्हणून, ज्याचे तुमच्या सगळ्यांच्या कृपेने जवळपास 410 प्रयोग झालेले आहेत.
जी